तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बरेचसे इंट्राडेबद्दल स्ट्रॅटेजी बघितलेले आहेत। तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर नक्कीच व्हिजिट करा। बरेचसे त्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट पण दिसतील। वेगवेगळ्या टाइम फ्रेमवरती वेगवेगळ्या टाइमचे सेटअप असलेले वेगवेगळ्या चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, बऱ्याच काही गोष्टी टेक्निकल ॲनालिसिस बेसिक टू ॲडव्हान्स लेवलच्या म्हणजे टेक्निकल गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओज बघायला मिळतील। जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलवरती व्हिजिट करा। ओके, आणि आपलं बरेचदा आपण काय करतोय, इंट्राडेचं स्ट्रॅटेजी सेट करतोय। तर त्या इंट्राडे स्ट्रॅटेजी मागं प्रत्येकाचं टाइम फ्रेम हे वेगळं असतं। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादी अशी स्ट्रॅटेजी बघणार नाही आहे की जे आपल्याला टाइम फ्रेमवरती किंवा अशावरती किंवा सेटअप करायचं असं नाही आहे। तर आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे शिकायचं आहे की आपण जर एखादं टाइम फ्रेम वापरतोय, जर समजा आता तुम्ही 1 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरताय, स्कॅल्पिंगसाठी वापरताय। कसं आहे, स्कॅल्पिंगसाठी 1 मिनिट असतं किंवा 3 मिनिटाचं असतं बरेच जण, आणि त्या ठिकाणी 5 मिनिटाचं वापरू शकताय। आणि जर लॉंग ट्रेड घ्यायचं असेल, मोठे टार्गेट घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी काय करतात, 10 मिनिट किंवा 15 मिनिट किंवा अर्ध्या तासाचं जवळपास 30-30 मिनिटाचं अशा प्रकारचे कॅन्डल्स वापरतात जर मोठ्या टार्गेटसाठी आपल्याला ट्रेड घ्यायचं असेल तर। पण आता आपण बघणार आहे, तुम्ही जर 1 मिनिटाचं कॅन्डल वापरताय आणि त्यामध्ये तुम्ही स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला कुठलेही ट्रेड दिसतच नाही आहे, म्हणजे सेटअपच दिसत नाही आहे, एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसत नाही आहे किंवा एखादं चार्ट पॅटर्न वगैरे असं काहीच दिसत नाही की सपोर्ट रेझिस्टन्स असं स्ट्रॉंग वाटत नाही तुम्हाला तिथून। मग अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला ते 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला आहे ना बदलून आपल्याला चेंज करून जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी सेटअप दिसतील का। 1 मिनिटाचा टाइम फ्रेम जर आपण वापरत असेल तर त्याला 3 मिनिटाचं करून बघायचं, त्या ठिकाणी कुठलं परफॉर्म होत असेल का, कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा एखादं चार्ट पॅटर्न परफॉर्म होतं आहे का ते बघायचं आहे, किंवा त्याला 5 मिनिटाचं करून बघायचं आहे, किंवा त्याला 15 मिनिटाचं करून बघायचं आहे आपल्याला 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय दिसतंय, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय दिसतंय, 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय दिसतंय। किंवा जर मोठे बुलिश मूवमेंट असेल, म्हणजे अप ट्रेंड चालू आहे की डाऊन ट्रेंड चालू आहे, ते कसं समजायचं, तर ते टाइम फ्रेम चेंज केल्यावर आपल्याला ऑटोमॅटिकली समजतंय। तर आपण तेच बघूया आज। इथं मी सुरुवातीला काय करतो, सर्वात आधी इथं 1 मिनिटाचं टाइम फ्रेम वापरतो। इथं टाइम फ्रेम लावूया, त्यानंतर आपण एक एक टाइम फ्रेम चेंज करत बघू जाऊया। ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, तुम्ही टाइम फ्रेम चेंज करून पण कन्फर्मेशन घेऊ शकता। इथं जर या मिनिटावरती या आपलं जे सेटअप केलेलं मिनिट असतं 3 मिनिट किंवा 5 मिनिट 1 मिनिट, त्याच्यावरती जर मार्केटमध्ये एखादं सेटअप नसेल तर आपण त्याला चेंज करून पण बघू शकता त्या ठिकाणी की इथून ट्रेड बनवू शकताय का आपलं। ओके, तर इथं सर्वात आधी इथं बघा मी काय करतो, इथं 1 मिनिटाचं सुरुवातीपासून आपण टाइम फ्रेम घेऊया। आता इथून मार्केट खाली पडलेलं आहे। ओके, तर इथून मार्केट खाली पडलेलं आहे। तर आता इथं एखादं काय बनलेलं आहे या ठिकाणी बघू शकता। इथं तुम्ही बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेलं आहे, जे की हिरवा कलर छोटं, लाल कलर मोठं, हे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। हे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येतं आहे। ओके, डबल कॅन्डलस्टिक जोडूनच ज्यावेळेस हे पॅटर्न तयार होतं त्यानंतरच आपल्या इथं ट्रेड बनतं या ठिकाणी। तर आता आपण थोडंसं याचं एक्सप्लेन करू या ठिकाणी। जर हे कॅन्डल आता बनलं या ठिकाणी, इथं क्लोज झालं, कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या कसं अप साईडला जर बनलं, त्याच्या डाऊन साईडला जर ब्रेक करून क्लोज केलं एखादं कॅन्डल, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड तिथं म्हणजे आपल्याला घेता येतं। ओके, आता हे कॅन्डल कुठं आहे, हे दोन्ही कॅन्डलचं कॅन्डलस्टिक पॅटर्न इथपर्यंत संपलेलं आहे। तर याच्यानंतर खाली कुठला कॅन्डल ब्रेक करेल ना, तर तिथं आपलं एंट्री बनतं आहे पुट साईडला। तर इथं बघू शकतो हे दोन्ही वेग बनलेत, पण आपल्याला वेगवर एंट्री करायचं नाही। थोडक्यात जर मी याला ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, या लेवलच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, पुटमध्ये एंट्री करायचं आहे। पण इथं जर तुम्ही नीट बघितलं, इथं थोडं अजून खालीच आहे। ओके, तर हे कॅन्डल पूर्ण क्लोज, लाल कलरचं जे मोठं आहे ते अशावर, तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्नचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला या गोष्टी समजतील। नवीन असेल तर तुम्हाला समजणार नाही, म्हणून त्यासाठी कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ बघा। तर इथं काय केलं, विग सोडलेलं आहे। तर विग नाही, प्रॉपर आपल्याला क्लोज पाहिजे त्यावेळेस आपल्याला एंट्री, तर एंट्री ह्या कॅन्डलनं दिलेलं आहे, लाल कॅन्डलनं। तर बघू शकता साईडला आकडा तुम्ही 21,734 वरती आपल्याला इथं एंट्री दिलेलं आहे। 21,700 वरती आपल्याला पुटमध्ये एंट्री दिलेलं आहे। नीट लक्षात ठेवा, 21,734। तर आता ह्याच कॅन्डलला आपण आता इथं खाली तुम्ही टाइम फ्रेम बघू शकता इथं। तर हे कुठलं टाइम फ्रेम आहे, 15:02 कॅन्डल। ओके, म्हणजे टाइम फ्रेम काय आहे, 15:02 टाईमवरती हे झालेलं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे। ह्याला जर आपण चेंज केला तर 3 मिनिटाचं केलं, एकच मिनिट फक्त। आता इथं किती आहे बघा नीट, 21,000, मी जसं म्हणलं 21,734। ओके, 21,734। तर आता इथं बघा फरक काय पडेल या ठिकाणी। तर मी टाइम फ्रेम चेंज करतो आणि किती, 15:02 कॅन्डलच्या म्हणजे त्या टायमावरती आहे। तर याला मी 3 मिनिटाचं केलं। तर आता इथं 3 मिनिटाचं केल्यावर कुठं गेलं ते कॅन्डल, आता या ठिकाणी फरक पडलेला आहे आपल्याला इथं। ओके,
तर इथं बघा, इथं काय झालेलं आहे, इथं पण एक कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. कुठला या ठिकाणी स्पिनिंग टॉप पण बनलेला आहे. स्पिनिंग टॉप बनलं आहे, पण त्या कॅन्डलच्या खाली इथं क्लोज कुठं दिलेलं नाही दिलं आहे. आणि इथं एक इन्व्हर्टेड हॅमर पण बनलेलं आहे, जे हिरव्या कलरचं हॅमर आहे. याच्यामध्ये काय झालं आहे, क्लोजिंग कुठं झालं आहे, या कॅन्डलस्टिकच्या खाली क्लोज करायला पाहिजे, पण इथं क्लोज केलेलं आहे का नाही केलेलं आहे. तर इथं क्लोज कुठं केलं, या लाल कॅन्डलने इथं केलं. तर ह्याचं बघा किती आहे, 21,716. ओके, म्हणजे काय तर 21,716. आता 21,716 कुठं आणि 34 कुठं, म्हणजे या ठिकाणीच बरेचसे आपले पॉईंट गेले. 16 म्हणलं तर काय 26, 36, जवळपास 18 पॉईंटचं मार्केटनं काय केलं या ठिकाणी आपल्याला फरक म्हणजे इथं दिसतं आहे आपल्याला. कशामुळे दिसतं आहे, कारण की आपण पहिला बघितलं 1 मिनिटावरती, नंतर बघितलं 3 मिनिटावरती. तर तुम्ही अशाच प्रकारे ॲनालिसिस करू शकता टाईम फ्रेम चेंज करून. ओके, तर हे झालं एक एक्झाम्पल. अजून आपण बघूया या ठिकाणी. तर आता इथं बघा, आता इथं काय हॅमर कॅन्डल बनवलं. ओके, या ठिकाणी हॅमर कॅन्डल. तर सिम्पली ह्याला मी आणून इथं प्लेस करतो. ह्या हॅमर कॅन्डलच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज केल्यावर आपली एंट्री पॉईंट बनणार आहे, एंट्री बनणार आहे. तर एंट्री कुठं बनणार आहे, नीट बघितलं या हॅमर कॅन्डलच्या वरती, म्हणजे हे कॅन्डलनं क्लोज नाही केलं, फक्त वीक बनवलं आहे, शॅडो बनवलं आहे. तर इथं एंट्री दिलेलं आहे. तर ते एंट्री पॉईंट काय असणार आहे, या ठिकाणी आपण जर बघितलं, इथं थोडंसं बघितलं, 21,703 वरती आपली एंट्री असणार आहे. ओके, 21,703. चला पुढं 21 पण करूया. 21,703 वरती आपली एंट्री असणार आहे. आता हे कुठल्या टाईम फ्रेमवरती आहे, 3 वरती आहे, म्हणजे 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे. आता हे वेळ पण कुठला आहे, 14:24. तर इथं बघू शकतो 5 मिनिटाला लावूया आणि 14:24 कॅन्डल. 14:24, तर हे 14:20 हे 14:24 म्हणजे हे कॅन्डल आहे. ओके, हे कॅन्डल आहे. तर ह्याच्यामध्ये एंट्री कुठं येणार आहे, इथं बघू शकता तुम्ही 707 वर दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक टाईम फ्रेमवरती ना जर आपण चेंज केलं तर त्यामध्ये काहीतरी चेंजेस होणारच. ओके, आता 15 मिनिटाच ठेवलं ह्यालाच. आता काय टाईम आपण 14:24 बघितलं आहे. ओके, तर इथं बघा 14:24, हे 14:15. ओके, 14:23 म्हणजे जवळपास काय होतं, इथपर्यंत येतं आहे आपलं. आता ह्याची एंट्री बघा, इथं बघा थोडंसं बघितलं, इथं एक बुली स्पिनिंग बॉटम बनवलेलं आहे. स्पिनिंग बॉटम हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, डोजी टाईप, थोडंसं बॉडी मोठं असतं. तर ह्याची एंट्री बघा इथंच आहे, 21,705 वरती. म्हणजे प्रत्येक टाईम फ्रेमवरती तुम्ही जर बघत गेला तर तुम्हाला वेगवेगळे सेटअप दिसतील त्या ठिकाणी. ओके, तर इथं बघा आपण आता अजून ह्याला काय करूया, या ठिकाणी इथं 1 मिनिटावर येऊ, पुन्हा 1 मिनिटावरती आलं. तर आता इथं बघा, एकच मिनिट. तर आता इथून मार्केट कशामुळे वर गेलं, इथं बघू शकतो आपण. आता इथं तर इथून मार्केट वर गेलं, पण इथं कुठलं कॅन्डल बनवलेलं आहे, ओके, तर ते आपल्याला माहीत नाही. इथं या ठिकाणी बघू शकता, इथं कुठलं कॅन्डल बनवलं आहे. एक हॅमर टाईप पण बनवलेलं नाही आहे. कसं आहे, हॅमर अशा प्रकारे असतं आहे, वीक वरती जास्त नसतं आहे, खाली जास्त असतं आहे. पण इथं कसं आहे, वरती पण वीक जास्त आहे आणि खाली पण वीक जास्त आहे. त्यामुळे इथं हॅमर पण बनवलेलं नाही आहे आणि मारूबुजू पण नाही आहे. मारूबुजू म्हणजे कसं फक्त बॉडी असतं, त्याला वीक नसतं. असेल तर क्वचितच असं वीक असेल, म्हणजे थोडंसं असेल, पण इथं कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन नाही आहे. त्यामुळे तर आपण समजणार कसं आपल्याला की इथून ट्रेड बनवू शकतंय का म्हणून. त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, 1 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे ना, याला 3 मिनिटाचं करून बघा. अगोदर सुरुवातीला त्याचा टाईम तर बघूया आपण. टाईम काय आहे, 10:15. म्हणजे इथून एक मार्केट बुलिश ट्रेंड पकडलेला आहे 10:15 कॅन्डलला, म्हणजे त्या टाईमवरती. तर इथं 3 मिनिटाचं केलं, तर 10:15. तर इथं बघू शकता आपण कुठं गेलं, 10:15. एकच मिनिट, पहिला त्याला आपण बघूया ते कुठं आपण बघितलं होतं. तर हे 10:15 इथून बघितलं होतं आपण. तारीख काय आहे या ठिकाणी, 29 डिसेंबरचं. 29 डिसेंबर 10:15 तिथून एक मुवमेंट आलेला आहे वरच्या साईडला, 29 डिसेंबर. ओके, तर याला 3 मिनिटामध्ये कन्वर्ट करूया. 29 डिसेंबर कुठं आहे, तर 29 डिसेंबर. ओके, 10:15 इथं एक कॅन्डल आहे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता इथं हॅमर टाईप पण नाही, जे आपण म्हणलं होतं त्या ठिकाणी. तर इथून बघू शकता. मग आता इथं पण कुठलं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न परफॉर्म करत नाही आहे. तर ह्याच्यामध्ये पण कसं दिसतंय तुम्हाला, जर बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचं असेल तर या लाल कलरच्या कॅन्डलच्या आतमध्ये एखादं कॅन्डल इन पाहिजे. म्हणजे इथं कसं थोडंसं खाली आलेलं आहे, पण आपल्याला कन्फर्मेशन मिळणार नाही तेवढं परफेक्ट. कारण की ह्याच्या आतमध्ये जर म्हणलं असतं ना, तर परफेक्ट आपण ह्याला म्हणलं असतं बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे म्हणून. पण इथं आपल्याला कन्फर्म नाही आहे आणि हे
हा हॅमर पण कसं आहे वरती वीक जास्त आहे आणि इथं इन्व्हर्टेड हॅमर कसं सहसा वरच्या साईडला बनत असतंय, मार्केटच्या अप डायरेक्शनला बनत असतंय. ओके, तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, अजून याला टाईम फ्रेम चेंज करून बघणार आहे. टाईम फ्रेम चेंज करून म्हणजे काय, आता इथे आपण किती केलं, 1 मिनिटाचं 3 मिनिटावर केलं. 3 मिनिटाचं आपण याला काय करूया, हे 29 डिसेंबरचं 10:15 वाजताचं टायमिंगवरती आपण काय करूया, 5 मिनिटावरती ठेवूया. 5 मिनिटावरती ठेवलं, 29 डिसेंबर 10 वाजून 10 मिनिट 15 मिनिट. आता इथं पण तुम्हाला कन्फर्मेशन नाही आहे की इथं पण कुठलं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनते. हा जर तर इथं कुठला एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न जर कन्फर्मेशन असेल, कसा आहे हिरवा खाली क्लोज केला आहे, बॉडी आत आलेला आहे, ह्याला आपण असं पण गेस करू शकतो. आता जास्तीत जास्त थोडंफार म्हणजे आपल्याला हे आहे की ह्याच्या आतमध्ये जर बनलं ना तर ह्याला आपण बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न पण म्हणू शकतोय. पण प्रत्येक टाईम फ्रेमवरती ह्या कॅन्डलचं सेटअप बदलत आहे, त्यामुळं कन्फर्मेशन पण आपले त्याच हिशोबानं बदलणारच. ओके, तर ह्या ठिकाणी आपण काय करू शकतोय, टाईम फ्रेम चेंज करू शकतो या ठिकाणी. आता इथं जर जास्तीत जास्त कन्फर्मेशन वाटतं किती, 5 मिनिटाचं, आणि जर 15 मिनिटाचं घेतलं या ठिकाणी तर 29 डिसेंबर कुठं आहे, इथंच आहे 29 डिसेंबर. तर 29 डिसेंबर हे बघा 10 वाजून 15 मिनिट. ऐका, इथं पण म्हणजे दरवेळेस काय होतं, तुम्ही जसं जसं टाईम फ्रेम चेंज करता ना तसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी सेटअप पण बदललेले दिसतील ऑटोमॅटिकली. आता इथं बघा, इथून काय आलेलं आहे, ह्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघा, इथं वरती 2 काय दिलेलं आहे या ठिकाणी, ट्विझर टॉप दिलेला आहे. ट्विझर टॉप, बरोबर आहे, ट्विझर टॉप आहे. याच ठिकाणी तुम्ही जर आता 1 मिनिटाचं बघत असेल तुम्ही टाईम फ्रेम, ओके 1 मिनिट, त्याला टाईम फ्रेम अगोदर काय आहे, 9 वाजून 35, 29 डिसेंबर 9 वाजून 35 मिनिट. तर 1 मिनिटावर आलो पुन्हा, 29 डिसेंबर 9 वाजून 35 मिनिट कुठं आहे, तर 9 वाजून 35 मिनिट. ओके, तर इथं बघू शकता 9 वाजून 35 मिनिट. तर इथं आपण जर बघितलं नीट तर इथं आपल्याला असं दिसतंय, इथं एक हॅमर उलटं इन्व्हर्टेड हॅमर टाईप असं बनवलं आहे, शूटिंग स्टार टाईप. आणि तिथं आपण वेगळं बघत होतो. जर 5 मिनिटावर जर आपण ह्याच कॅन्डलवरती गेला, आपण चेंज केलेलं 5 मिनिटावरती गेलं, ओके 5 मिनिटावरती गेल्यावर तिथं काय होतं, वेगळं सीन आपल्याला दिसतं तिथं 29 डिसेंबरचं. ओके, खूप पाठीमागं आलं. तर बघा, इथं खूप वेगळं दिसतंय आणि तिथं खूप वेगळं दिसतंय. तिथं इन्व्हर्टेड हॅमर दिसाल तर आपल्याला कुठं 1 मिनिटाच्या, आणि इथं इन्व्हर्टेड हॅमर किंवा शूटिंग स्टार जे म्हणलंय ते इथं दिसत नाही आहे. इथं काय दिसतंय, ट्विझर टॉप दिसतंय. ट्विझर टॉप म्हणजे 2 कॅन्डलचे एकदम सेम हाय असलेले ट्विझर टॉप. ओके, आणि इथं जर आपण बघितलं, नीट लक्ष दिलं, इथं ह्याच्याच बाजूला इथून जे ट्रेड दिलेलं आहे मार्केटनं, त्यानंतर इथं ब्रेक केल्यावर वरती एकच कॅन्डल इथपर्यंत ट्रेड दिलं आहे, इथून इथपर्यंत ट्रेड जे दिलेलं आहे मार्केटनं, तर ते कशामुळे दिलं आहे, या ठिकाणी एक जवळपास शूटिंग स्टार हे मॉर्निंग स्टार बनलेलं आहे. हे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये येतं. मॉर्निंग स्टारच्या टाईप इथं एक कॅन्डलस्टिक पॅटर्न परफॉर्म केलेला आहे. कुठल्या टाईम फ्रेमवरती, इथं बघू शकतो आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तर टायमिंग काय, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मॉर्निंग स्टार असेल ना, तर आपण ह्याला बघूया इथं 9 वाजून 20 मिनिटानं. तर इथं 15 मिनिटानं बघूया आपण ह्याला काय दाखवत आहे. तर इथं बघू शकता, इथं वरच्या साईडला आहे 9 वाजून 20 मिनिटांनं म्हणलं तर इथं येतं आपलं, ह्या कॅन्डलला इथं वेगळंच दिसतं सीन तुम्हाला. 29 डिसेंबरचं जर 9चं 15चं कॅन्डल बघितलं तर इथं वेगळंच दिसतं येतं या टाईपचं. तुम्ही जर 15 मिनिटाचं बघत असेल तर तिथं तुम्हाला कन्फर्मेशन नसेल. 29 डिसेंबर 9 वाजून 15 मिनिट खाली टाईम, आणि जर आपण ह्याला टाईम फ्रेम चेंज केलं, 5 मिनिटावर ठेवलं, तर तुम्हाला इथे काहीतरी थोडंसं वेगळं दिसेल त्या ठिकाणी. तर हे बघा, इथं हे खालून इथून ट्रेड तुम्हाला वरच्या साईडला दिलेला आहे. कारण की आपण काय केलेलं आहे, ह्या दोन्ही कॅन्डलचं सेम, हे तिन्ही कॅन्डल मिळून काय केलं, एकाच कॅन्डलमध्ये बघितलं होतं इथपर्यंत, त्यामुळे ते मोठं दाखवलं. पण आता इथं काय झालं आहे, तिन्ही कॅन्डल वेगवेगळे झाले म्हणून इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इथे एक तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसलेला आहे. तर हे झाले छोटे मोठे, आणि याच्यामध्ये आपण जर मोठं टाईम फ्रेम ठेवलं फक्त असं एखादं, तर त्या ठिकाणी बघा आपण सपोर्ट रेजिस्टन्स किती स्ट्रॉंगली काम करतंय का आपण ते चेक करूया नीट. ओके, आता बघा इथं 15 मिनिटाचं किती वेळा आहे, स्ट्रॉंग 3 वेळा आहे. जर एकाच लाईनीत जर आपण घेतलं या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन, तर बघा एकदम परफेक्ट 3 वेळा त्याच ठिकाणी, म्हणजे सेम मार्केटनं काय केलेलं आहे, तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, म्हणजे इथं ट्रेड दिलेला आहे, सेम सपोर्टला सपोर्ट घेतलेला मार्केट 3 वेळा, 1 पॉईंट 2 पॉईंट आणि 3 पॉईंट. ओके, आणि आता इथं बघितलं 2 पॉईंट बरोबर, आणि 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघा सपोर्ट रेजिस्टन्स इतकं स्ट्रॉंग निघतात ना, तुम्हाला एकदम तगडे सपोर्ट रेजिस्टन्स निघतात की तिथं मार्केट जास्तीत जास्त वेळ म्हणजे तिथं रिॲक्ट करायलाच पाहिजे मार्केट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कुठलीही 15 मिनिटाचं टाईम फ्रेम उचला तुम्ही त्यामध्ये, आणि बरेचसे लोक जे प्रोफेशनल असतात, मोठे ट्रेड घेतात, ते टाईम फ्रेम थोडंसं मोठंच वापरतात, आणि जर स्कॅल्पिंग करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी छोटे वापरू शकताय. ओके,
तर काय हरकत नाही आहे. आपण इथं जर टाईम फ्रेम असा जर चेंज केला तर आपल्याला ह्या गोष्टी समजतील. आता आपण बघणार आहे की मोठ्या टाईम फ्रेमवरती आता आपल्याला हे ट्रेंड कुठलं चालू आहे नक्की. आता मार्केटमध्ये आपण छोटे छोटे असं सरकत बघू शकतो की ट्रेंड कुठलं चालू आहे, अप ट्रेंड सुरू आहे का डाऊन ट्रेंड सुरू आहे. जर आपण डायरेक्टली 1 दिवसाच्या चार्टवरती गेलात, ओके, 1 दिवसाच्या चार्टवरती गेलात तरी तर समजलं तुम्हाला. हे काढून टाकतोय मी. तर आता ही प्रत्येक कॅन्डल जे आहे 1 दिवसाचं कॅन्डल आहे. मार्केट बघू शकतो हे कित्येक दिवसापासून आहे ना अपसाईडचंच मुवमेंटच करू लागलं, बरोबर अपसाईडचंच मुवमेंट करू लागलं बऱ्याच दिवसापासून. जर मी तुम्हाला टाईम दाखवलं इथं आणि नीट टाईम बघा, पूर्ण 1 दिवसाचं एकच कॅन्डल आहे या ठिकाणी. हे जर टाईम बघितला आपण 26 ऑक्टोबर 2023, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 2 महिन्यापासून काय झालं आहे मार्केटमध्ये अप ट्रेंडच सुरू आहे. अजून फक्त 2 दिवस या ठिकाणी बघितलं तुम्ही तर 2 दिवस हे लाल आणि हे लाल कलरचं कॅन्डल आणि हिरवा म्हणजे हितपर्यंत चाललं आहे. 2च दिवस थोडंसं खाली आलं मार्केट, पुन्हा अजून वरच्या लेवललाच चाललेलं आहे. 1 2 3 अजून 4-5 दिवस झाला अजून अप ट्रेंड पकडलेला आहे. या ठिकाणी आपण खूप मोठा ॲनालिसिस म्हणजे बघू शकतो. वन डे चार्टवर जर बघितलं आपण आता तर इथं काय झालं, हे लेवल खूप इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्रॉंग लेवल असल्यासारखं आहे. कुठला लेवल तर हिथलं बघू शकता, इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर मार्केट हळूहळू करत या लेवलचं जर लेवल तोडला बिडला इथं 2000चं म्हणजे 20,000चं लेवल जर तोडला मार्केटनं तर इथं आपण जर थोडंसं इथं काय केलं याला ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. जर मार्केट समजा ह्या 20,000 आता सध्याला कुठं आहे बघू शकता मार्केट इथं 21,700 म्हणजे जवळपास 22,000लाच गेलेलं आहे. ओके, म्हणजे 2,000 न पुढं आहे. पण जर मार्केट हळूहळू जर बदलत आला खाली आला आणि ह्या लेवलला जर ब्रेक केला, ह्या 20,000च्या लेवलला जर ब्रेक केला, चान्सेस आहेत खाली एक म्हणजे इथपर्यंत येऊन रिटेस्ट घेतल्यासारखं घेऊन त्या लेवलच्या खाली गेला. कुठल्या लेवलच्या खाली तर हे लेवल आहे इथं एक तुम्हाला दाखवतो आता मी. याच्यामध्ये जर तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं इथं तर हे 20,000च्या खाली आलं तर तुम्हाला इथपर्यंत बघायला मिळेल. इथपर्यंत कुठं इथपर्यंत 19,200पर्यंत म्हणजे 800 पॉईंटनं पुन्हा तिथनं डाऊनफॉल एक बघायला मिळेल. आणि त्यानंतरनं जर 19,800पासून 19,200पर्यंत बघायला मिळेल तुम्हाला. ओके, 20,000पासून जर खाली पडलं मार्केट तर 19,200 म्हणजे 800 पॉईंटचा डाऊनफॉल बघायला मिळेल त्या ठिकाणी, कारण की पूर्ण वन डेचं चार्ट लावलं आहे. आणि जर मार्केटनं 19,200चं लेवल किंवा हे जर समजा मार्केट 19,850चं लेवल जर ब्रेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकदम मोठा त्या ठिकाणी मुवमेंट बघायला मिळू शकतं आहे. जवळपास कुठपर्यंत पडू शकतं मार्केट जवळपास इथपर्यंत पडू शकतं. म्हणजे असं हे काय ट्रेंड एक प्रकारचं सपोर्ट म्हणजे घेतच जाणार, खाली 900पर्यंत जाणार, 16,900 किंवा ह्याच्यामध्ये आपण जर मोठं जिथं जास्त मार्केटचं सस्टेन आहे त्या ठिकाणी आपण ह्याला ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतोय. डायरेक्ट 850च्या खाली तर तुम्ही 18,000वरती पण बघू शकताय. ओके, म्हणजे 800 पॉईंटचे हे मोठे म्हणजे तुम्हाला एक ट्रेंड पकडता येतील या ठिकाणी. आता बघा इथं या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून काय झालं, हे जेव्हा ट्रेंड ब्रेक केलं इथं, जेव्हा वर जाऊन खाली येऊन परत इथं या ठिकाणी ह्या लेवलला ब्रेक केलं आहे, मग त्यानंतरनं ब्रेक केल्याबरोबर तिथनं कंटिन्यू नॉनस्टॉप वरचंच मुवमेंट पकडलेलं आहे. तर हे काय होतं तुम्हाला, हे तुम्हाला वन डेमध्येच कळणार आहे. तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट ठेवलं तर ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी काय करा, तुम्ही प्रत्येक टाईम फ्रेमवरती तुम्ही जर ट्रेड करत बसला, आता जर समजा एक्झाम्पल शेवटचं देतो, एक पूर्ण सविस्तर सांगतो, 1 मिनिटाचं तुम्ही स्कॅल्पिंग वापरत असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलं एखादं पॅटर्न वगैरे काय दिसतच नसतील तर तुम्हाला काय करायचं, त्याला चेंज करून बघायचं. 3 मिनिटामध्ये करून बघा किंवा त्याला तुम्ही 5 मिनिटामध्ये करून बघू शकता. म्हणजे जर तुम्हाला कुठलं तर टाईम फ्रेमवरती जर एखादं सेटअप दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड घेण्यासाठी तयार राहू शकताय. आणि ते पण कुठलं आहे, कन्फर्मेशनशिवाय ट्रेड घ्यायचं नाही आहे. कन्फर्म व्हायला पाहिजे. तुम्हाला 1 मिनिटामध्ये होत नाही, 3 मिनिटामध्ये बघा, 5 मिनिटामध्ये बघा किंवा तुम्ही 15 मिनिटामध्ये बघा. ओके, जर लॉंग टर्म ट्रेड करायचं असेल तर तुम्ही वन डेमध्ये पण बघू शकता की मार्केट आजच्या दिवसाला कालच्या म्हणजे इथं कालच्या दिवसापासून कसं चाललेलं आहे आणि ह्यानंतरनं काय सिनॅरिओ होईल, इथून या लेवलवरनं खाली पडेल का. जर तसं असेल ना तर एखादं वेळेस आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो की मार्केटचा ट्रेंड कसा आहे म्हणून. ओके, अपेक्षा करतो मित्रांनो हा स्ट्रॅटेजी म्हणजे हा स्ट्रॅटेजी नाही आहे, पण टाईम फ्रेम चेंज केल्यावर आपल्याला थोडंसं सीन क्लिअर होतं की मार्केटचं ट्रेंड कुठला आहे, दशा काय आहे किंवा टाईम फ्रेमवरती मार्केटचा कुठला सेटअप बनत आहे का. असं नाही की तुम्ही एक टाईम फ्रेमवरती, मी असं म्हणत नाही की सारखं टाईम फ्रेम चेंज करत बसा म्हणून, पण ज्यावेळेस असं मार्केट बंद असतं ना तुम्ही बघत राहा, मार्केटमध्ये पण ट्रेड घेण्या अगोदर बघत राहा की ट्रेड सेटअप बदलतं आहे का, जर आपण टाईम फ्रेम बदललं तर. आणि त्या जर गोष्टी तुम्हाला कळायला लागल्या ना तर खूप महत्त्वाचं आहे ते तुम्हाला समजणं, कारण की त्यामध्ये पण तुम्ही जर 1 मिनिटावर जर डिपेंड बसला असेल आणि तुम्हाला 5 मिनिटामध्ये एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न स्ट्रॉंग देत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड पण घेऊ शकताय. ओके, आणि 5 मिनिटामध्ये जर होत नसेल तर 15 मिनिटामध्ये बघा, तिथं जर एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत असेल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला एक मोठं ट्रेड देऊ शकतं मार्केट.
आय होप मित्रांनो आवडला असेल व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे येणारे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.